मागच्या भागात आपण कुर्बानीसाठी बोकड पालन, कुर्बानीसाठीच्या बोकडांची मागणी यांची निवड कशी करावी याची माहिती घेतली। आजच्या भागात आपण शेळ्यांना विमा संरक्षण का द्यावं, सोबतच शेळ्यांचं मार्केटिंग प्लॅन कसा असावा याबाबतची माहिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी आणि शेळी विकास महामंडळ पुणे इथल्या सहाय्यक संचालक डॉक्टर सचिन टेकाडे यांच्याकडून घेणार आहोत। आजचा हा भाग शेळीपालनाची बाराखडीचा शेवटचा भाग आहे। हा संपूर्ण सेगमेंट तुम्हाला कसा वाटलाय हे आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा आणि अजून असे कोणते विषय तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील तेही नक्की सांगा। तुम्ही दिलेल्या सूचनांचा आम्ही नक्कीच विचार करूत। आता ऐकूया डॉक्टर सचिन टेकाडे यांना। नमस्कार, मी डॉक्टर सचिन टेकाडे, सहाय्यक संचालक पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळामध्ये कार्यरत आहे। आपण बघणार आहोत शेळ्यांचा विमा आणि मार्केटिंग नियोजन। तर शेळ्यांना विम्याचं संरक्षण देणे ही एक महत्त्वाची बाब आपण आहे। आपल्या शेळ्यांचा आपण विमा करू शकतो। विमा आपण कशासाठी करायचा, तर त्यापासून आपल्याला काही जर नुकसान झालं त्या नुकसानाची भरपाई करून मिळावी, आपल्याला आपलं स्वतःचं नुकसान होऊ नये यासाठी शेळ्यांचा विमा आपण करतो। आणि ही एक महत्त्वाची आवश्यकता लक्षात ठेवून आपल्या देशामध्ये काही शासनाच्या विमा कंपनी आहे, त्यामध्ये ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आहे, नॅशनल इन्शुरन्स कंपनी आहे, न्यू इंडिया युनायटेड आहे, न्यू इंडिया आहे, काही प्रायव्हेटसुद्धा काही इन्शुरन्स कंपनी आहे की जे शेळ्यांचा विमा करतात। त्यामध्ये महत्त्वाचं टाटा AIG आहे, त्यानंतर बजाज अलायन्स आहे, अशा काही कंपन्या आहेत की ज्या शेळ्यांचा विमा करतात। यांच्यामार्फत आपण शेळ्यांचा विमा उतरू शकतो। आता यामध्ये जर आपण बघितलं की शेळ्यांचा विमा करण्यासाठी एक पर्टिक्युलर वय असणे आवश्यक आहे। तर याबद्दल जर आपण बघितलं तर साधारणपणे वयाच्या 6 महिन्यानंतर आणि 7 वर्ष वयापर्यंत कुठलीही कंपनी शेळ्यांचा विमा करतात। 7 वर्षानंतर, वयाच्या 7 वर्षानंतर विमा कंपनी शेळ्यांचा विमा करत नाही, किंवा छोटे जे पिल्लं आहेत ते 6 महिन्याच्या आतले असतात त्यांनासुद्धा इन्शुरन्स कंपनी किंवा विमा कंपनी विमा करत नाही। आता थोडंसं विम्याच्या हप्त्याबद्दल जर आपल्याला बघायचं असेल, याचा प्रीमियमबद्दल जर बघायचं असेल तर साधारणपणे शेळ्यांची जी किंमत आहे, बाजार किंमत जी असते शेळ्यांची, त्या शेळीच्या बाजार किमतीच्या 4% साधारणपणे एवढा प्रीमियम वर्षाचा लागतो। विमा करताना विमा 1 वर्षासाठी किंवा 3 वर्षासाठी आपण करू शकतो। 1 वर्षासाठी करायचा असेल तर 4% किमतीच्या प्रीमियम किंवा विम्याचा हप्ता आपल्याला वार्षिक लागतो। 3 वर्षासाठी करायचं असेल तर ते प्रमाण 3 पटीनं वाढतं। आणि विमा करण्यासाठी आरोग्य दाखल्याची आपल्याला आवश्यकता असते। जर आपल्याला विमा करायचा असेल तर विम्याचा आरोग्य दाखला जो आहे, जे पशुवैद्यक अधिकारी जे आहेत, जे आपल्या शासनाचे असेल किंवा ज्यांच्याकडे मान्यताप्राप्त पदवी आहे, त्यांचा दाखला किंवा त्यांचं हेल्थ सर्टिफिकेट आपल्याला लागतं। ती साधारणतः आपल्याला ते हेल्थ सर्टिफिकेट याची हे करतं की त्या शेळीचं वय किती आहे, आणि दुसरं म्हणजे ती शेळी निरोगी आहे, आणि तिसरं म्हणजे त्या शेळीची किंमत किती आहे। हे तिन्ही बाबी ते त्या सर्टिफिकेटवरती किंवा प्रमाणपत्रावरती दर्शवत असतात। आता विमा उतरण्याची कार्यपद्धती आहे, कशा प्रकारचा विमा कसा उतरावा हा शेळीपालकांना नेहमी प्रश्न पडत असतो की शेळ्यांचा विमा कसा उतरवायचा। तर यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जर आपल्याला शेळ्यांचा विमा उतरवायचा असेल तर आपल्याला कुठल्याही इन्शुरन्स कंपनीकडनं आपल्याला विमा उतरवायचा आहे, त्या कंपनीला अप्रोच होणं महत्त्वाचं आहे। त्यांच्या ऑफिसमध्ये जाणे किंवा त्यांचा प्रतिनिधी शोधणे महत्त्वाचं आहे। त्यांच्यामार्फत आपण विमा करू शकतो। विमा करण्यासाठी आपल्याला त्या कंपनीचं विमा प्रतिनिधीमार्फत आपल्याला त्या शेळीच्या कानाला बिल्ला लावून घेणे महत्त्वाचं असते। बिल्ला लावल्यानंतर पशुवैद्यकीय डॉक्टरांचा दाखला जो आहे किंवा साऊंडनेस सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट घेणं महत्त्वाचं आहे। त्यानंतर आपल्याला त्या शेळीचा फोटो आणि प्रपोजल फॉर्म असतो एक, जो त्या कंपनीला आपल्याला सादर करावा लागतो। म्हणजे प्रपोजल फॉर्म, फोटो, कानात लावलेला बिल्ला, त्या बिल्ल्याचा नंबर आणि त्या डॉक्टरांचं सर्टिफिकेट, त्या सर्टिफिकेटवर ती बाजार किंमत नमूद असते। त्या बाजार किमतीनुसार आपल्याला 4% विम्याचा हप्ता एकतर आपण धनादेशा किंवा धनाकर्षाद्वारे आपण भरू शकतो किंवा कॅशसुद्धा आपण भरू शकतो। इत्यादी बाबीची पूर्तता करून आपल्याला ते इन्शुरन्स ऑफिसमध्ये किंवा विमा प्रतिनिधीकडे आपल्याला सुपूर्द करावं लागतं। त्यानंतर साधारणपणे 15 ते 21 दिवसामध्ये आपल्याला विमा पॉलिसी इन्शुरन्स कंपनी इश्यू करते। ही झाली विमा काढण्याची पद्धत। आता विमा काढल्यानंतर दावा आपल्याला कसा सादर करायचा, किंवा जर आपल्याला दुर्दैवानं एखाद्या शेळीचा मृत्यू झाला असेल तर आपल्याला त्याची मागणी कशी करायची, त्याला आपण दावा किंवा क्लेम सबमिट करणे त्याला असं म्हणतो। असं जर झालं, दुर्दैवानं असं जर झालं तर एक गोष्ट आपण इमिजिएट केलं पाहिजे
की 24 तासाच्या आतमध्ये त्या विमा कंपनीला इंटिमेशन देणं किंवा कळवणे की आमच्या या नंबरचा बिल्ला क्रमांक असणारी आणि आपल्याकडे विमा काढलेली जी शेळी आहे त्या शेळीचा मृत्यू झाला आणि त्याची तुम्ही नोंद घ्या किंवा त्याची इंटिमेशन आपण त्या कंपनीला दिली पाहिजे. ते इंटिमेशन दिल्यानंतर आपल्याला त्या शेळीचं त्या डॉक्टरांकडनं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडनं त्यांचं पोस्टमॉर्टम करून घेणे, त्याचं कारण काय आहे ते करणे, त्यानंतर त्यांच्याकडनं PM रिपोर्ट घेणे, त्या शेळीच्या कानातला जो बिल्ला आहे त्या कानासहित म्हणजे ज्या भागामध्ये बिल्ला लावलेला आहे तेवढा कान कापून तो प्लॅस्टिकमध्ये सील करून घेणे आणि त्यानंतर क्लेम फॉर्म त्या कंपनीमार्फत आपल्याला क्लेम फॉर्म मिळतो किंवा त्या प्रतिनिधीकडनं आपण क्लेम फॉर्म घ्यायचा, तो त्या प्रतिनिधीकडनं आपण भरून घ्यायचा किंवा त्या डॉक्टरांकडनं आपण भरून घ्यायचा. त्यानंतर त्याला डॉक्टरांचं PM रिपोर्ट लावायचा, त्यानंतर त्याचा मेलेल्या शेळीचा फोटो लावायचा आणि कान आणि विमा पॉलिसी जी आहे त्याची एक छायांकित प्रत जी आहे ती प्रत आपण त्याला लावून हा दस्तावेज जो आहे तो विमा कंपनीला सादर करावा आणि विमा कंपनीला साधारणपणे एक 15 दिवसाच्या आतमध्ये आपण तो क्लेम जो आहे फॉर्म तो विमा कंपनीला सादर करायचा असतो आणि त्यानंतर साधारणपणे एक 15 ते 1 महिन्याच्या आतमध्ये साधारणतः त्याचा विमा कंपनी अभ्यास करतं खरंच हे कशाने मिळालं आणि ते त्यांच्या नियमानुसार त्यांच्या नियमामध्ये जर ते मृत्यूचं कारण आणि डॉक्युमेंट जर व्यवस्थित असेल तर आपल्याला साधारणतः 1 महिन्याच्या आतमध्ये त्या भरपाई जी आहे जो आपण विमा काढलेला असतो त्याची भरपाई जी आहे ती भरपाई आपल्याला आपल्या बँक अकाउंटमध्ये ती जमा करते. ही झाली दावा सादर करण्याची कार्यपद्धती. आता यानंतर आपण बघू विमा कंपनी जी किंवा विमा दावे नाकारण्याची काही कारणे आहेत किंवा काय होतं की बरेचदा आपण विमा केला म्हणजे आपल्या शेळीला आजार झाला, त्या शेळीचं कुठलंही औषधोपचार करायचं नाही किंवा त्या शेळीला कुठलीही आपण व्यवस्थित व्यवस्थापन करायचं नाही, त्यांना खाद्य द्यायचं नाही, असं करता कामा नये. जर आपल्या चुकीमुळे त्या शेळीचा जर मृत्यू होत असेल तर साधारणतः विमा कंपनी विमा नाकारण्यासाठी कारण होऊ शकते. त्यामुळे असं होता कामा नये. त्यासाठी त्यांना कुपोषणामुळे जर शेळ्या मेल्या असेल, तुमच्याकडे चारा असून तुम्ही चारा दिला नाही, कुपोषणामुळे शेळ्या मेल्या, त्यानंतर शेळीला आजार झाला त्याचा औषधोपचार तुम्ही व्यवस्थित केला नाही, त्यांना व्यवस्थित लसीकरण तुम्ही केलं नाही, रोग प्रतिबंधात्मक औषधोपचार त्याला जर तुम्ही व्यवस्थित केला नसेल तर अशा वेळीसुद्धा विमा कंपनी दावा नाकारू शकते. परंतु याच्या व्यतिरिक्त जे आहे जसे साथीचे आजार आहे, त्यानंतर नैसर्गिक आपत्ती आहे, सर्पदंश आहे किंवा इतर कुठल्याही कारणामुळे जर शेळी तुमची दगावत असेल किंवा मृत्यू पावत असेल तर अशा वेळी विमा कंपनी आपल्याला विमा दावा नाकारत नाही, विमा दावा आपले मंजूर करतात आणि आपल्याला भरपाई देतात. आणि अशा पद्धतीनं जर आपण व्यवस्थित विमा काढण्याची पद्धत त्याची क्लेम व्यवस्थित जर आपण सबमिट केला तर निश्चित आपलं नुकसान आपण इथं टाळू शकतो. यानंतर आपण बघूयात शेळ्यांचा मार्केटिंग, विपणन व्यवस्था. विपणन व्यवस्थेमध्ये जर बघायचं झालं तर हा सुद्धा महत्त्वाचा पार्ट आहे. शेळी पालनामध्ये आपल्याकडे निर्माण होणारे करडे, आपल्याकडे निर्माण होणाऱ्या शेळ्या, आपल्याकडे निर्माण होणारे बोकड याला चांगली बाजारपेठ मिळणे, चांगलं उत्पादन आपल्याला मिळवून घेणे हे महत्त्वाचं आहे. ज्याप्रमाणे आपण त्याचं प्रोडक्शन करतो त्याप्रमाणे त्याची मार्केटिंग होऊन त्याची व्यवस्थित बाजारपेठ करून जर आपण त्याची विक्री व्यवस्था केली तर यामध्ये आणखी आपल्या उत्पन्नामध्ये चांगले भाव आपल्याला मिळून चांगले रेट जर आपल्याला मिळाले तर निश्चित आपलं फायदा किंवा शेळीपालकाचा फायदा इथं होऊ शकते. म्हणून मार्केटिंग प्लॅनवरती सुद्धा दुर्लक्ष होता कामा नये. म्हणून ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की शेळी पालन व्यवसायामध्ये जसं इतर व्यवसायामध्ये मार्केटिंगचा प्लॅन व्यवस्थित तयार केला जातो त्याचप्रमाणे आपला हा व्यवसाय म्हणून पहिले आपण आत्मसात केला पाहिजे आणि व्यवसाय म्हणून जेव्हा आपण आत्मसात करतो तेव्हा इतर प्लॅनसोबत मार्केटिंगचा प्लॅनसुद्धा करणं गरजेचं आहे. आणि या प्लॅनमध्ये काय असलं पाहिजे, काय आपण बघितलं पाहिजे आणि काय काय गोष्टीचा आपला सहभाग त्यामध्ये असला पाहिजे. तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हा जो प्लॅन आपल्याला तयार करायचा आहे, मार्केटिंगचा प्लॅन जेव्हा तयार करायचा असतो तेव्हा एकतर म्हणजे आपले व्यवसायाचे ध्येय आणि आपली दूरदृष्टी असली पाहिजे की आपल्याला आज माझ्याकडे 20 शेळ्या आहे तर ह्या मला किती 100 शेळ्या करायच्या, 200 शेळ्या करायच्या, माझं पुढचं ध्येय काय आहे, माझं पुढचं उद्दिष्ट काय आहे, हे या बाबीचा आपण विचार केला पाहिजे. त्यानंतर
याचं एक व्यवस्थित वेळापत्रक करणं आवश्यक आहे. असं नाही की आपण कधी यायचं कधी करायचं असं नाही, की मला या वर्षामध्ये पूर्ण वर्षामध्ये या मार्केटिंगबद्दल काय करायचं आहे त्याचं व्यवस्थित वेळापत्रक असलं पाहिजे, की कशा प्रकारची मला मार्केटिंग करायची आहे, कुठं मार्केटिंग करायची आहे, किती करायची आहे, किती माल मला माझ्याकडे तयार होऊ शकतो, किती माल विक्रीसाठी माझा जाऊ शकतो, यासाठी आपलं नियोजनात्मक वेळापत्रक असलं पाहिजे. त्यानंतर यामध्ये स्वतःचं सामर्थ्यसुद्धा असलं पाहिजे. असं नाही की आपल्याला काही गोष्टीसाठी थोडंसं त्याला म्हणतो ना थोडीशी रिस्कसुद्धा घ्यावं लागते, त्यासाठी थोडंसं सामर्थ्यसुद्धा आपलं असलं पाहिजे. त्यानंतर काही या व्यवसायामधल्या उणिवा आहे किंवा धोके आहे, तसेच संधीसुद्धा आहे, या व्यवसायातल्या आपण अभ्यास करून घेतल्या पाहिजे, की आपला जो शेळीपालन आपण करतो आपल्याकडे काय उणिवा असू शकतात किंवा काय कमी असू शकतं, किंवा आपल्याकडे काय मोठ्या संधी उपलब्ध असू शकतात, की माझ्याकडचा हा बाजार चांगला देवनार बाजार माझ्याकडनं जवळ आहे, हैदराबाद बाजार माझ्याकडनं जवळ आहे, अशा काही संधीच आपल्याकडे, किंवा आपल्या भागामध्ये मांसासाठी जास्त बोकडाची जास्त मागणी आहे, किंवा दुधाची माझ्याकडे जास्त मागणी आहे, एखादी दुधाची जिथे आपण दूध विक्री करू शकतो अशी यंत्रणा आजूबाजूला आहे, अशा काही संधी आहे किंवा त्याच्यापासून होणारे काही संभाव्य धोके आहे याचासुद्धा अभ्यास आपण इथं केलं पाहिजे. जोखीम पत्करण्याची धाडस आपल्याकडे असलं पाहिजे. त्यानंतर आपल्याकडे सुसंवाद कौशल्य असलं पाहिजे. जेव्हा मार्केटिंग आपण जेव्हा करतो तेव्हा कुठलंही सुसंवाद कौशल्य जर आपल्याकडे नसेल तर आपण आपला माल विकू शकत नाही. त्यासाठी आपल्याला व्यवस्थित कौशल्य असलं पाहिजे. त्यानंतर आपल्या उत्पादनाचे काय वैशिष्ट्य आहे, की चांगल्या पद्धतीने माझ्याकडे जर 10 बोकड तयार झाले तर त्याचं इतर बोकडापेक्षा ते कसे चांगले आहेत, इतरांच्या मालापेक्षा ते कसे चांगले आहे, हे आपल्याला प्रूव्ह करता आलं पाहिजे, हे आपल्याला सिद्ध करता आलं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आपण वापर केला पाहिजे. वेगवेगळे तंत्रज्ञान जसं वेगवेगळा मीडिया आहे, काही वेगवेगळी टेक्नॉलॉजीसुद्धा आली आहे, त्या टेक्नॉलॉजीचा सुद्धा आपण इथं वापर केला पाहिजे. आणि याचासुद्धा प्रोडक्शनमध्ये जसं टेक्नॉलॉजीचा आपण वापर करू त्याचप्रमाणे आपल्याला मार्केटिंगमध्ये सुद्धा टेक्नॉलॉजीचा वापर करणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपल्या सेवा ज्या आहेत ह्या ग्राहकाभिमुख असल्या पाहिजे. आणि आपला जो माल आहे, मला जो माल तयार करायचा आहे आणि मला जी सेवा द्यायची आहे ही ग्राहकाभिमुख असली पाहिजे. किंवा ते आपल्याकडचा माल ग्राहकांना खरेदी करणे, किंवा त्याला म्हणतो आपण की कस्टमरला किंवा ग्राहकाला ते फारसं कठीण जाऊ नये, किंवा त्या सेवा आपल्या ग्राहकाभिमुख असल्या पाहिजे. अशा पद्धतीचं आपलं काही उद्दिष्ट किंवा आपलं काही प्लॅन असणं महत्त्वाचं आहे. आणि असा व्यवस्थित प्लॅन आपला तयार जर आपण केला तर निश्चितच आपण आपल्या मार्केटिंगचं साध्य जे आहे ते आपण करू शकतो. विक्रीची कलासुद्धा आपण आत्मसात करणं महत्त्वाची आहे. ज्याप्रमाणे आपण जसा प्लॅन केला तो इम्प्लिमेंट जर करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला विक्रीची कला आत्मसात करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे की विक्री करण्यासाठी जास्तीत जास्त ग्राहकांशी आपला संपर्क असला पाहिजे. आपल्या भागातले जे काही ग्राहक आहेत, जे मटन शॉप्स आहेत, जे काही खाटीक बांधव आहेत, किंवा जिथं जिथं आपल्याला ब्रीडिंगसाठी माल द्यायचा असेल तर नवीन शेळीपालक कुठले आहेत, किंवा आपल्याला दुधाचं काही आपल्याला प्रोडक्शन करायचं आहे किंवा दुधाची मार्केटिंग करायची असेल तर कुठली काही कंपनीज आहेत का की जिथं दूध आपण युटिलाइज होते, किंवा असा काही कुठे ग्राहक आहे का. म्हणजे आपण सतत ग्राहकाशी संपर्कात असलो पाहिजे. त्या ग्राहकांचं आपण ॲनालिसिस केलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर जास्तीत जास्त आपल्या मालाची प्रसिद्धी आणि प्रसार होण्याकरिता विविध माध्यमाचा उपयोग केला पाहिजे. त्यामध्ये काय प्रदर्शन आहे त्या प्रदर्शनामध्ये आपण भाग घेतला पाहिजे. आपल्या मालाचं सादरीकरण होणं फार महत्त्वाचं आहे, की माझ्याकडे माल खूप चांगला आहे परंतु जोपर्यंत तो ग्राहकापर्यंत पोचत नाही किंवा आपला माल कसा चांगला हे जर आपल्याला सिद्ध करता आलं नाही तर त्या आपल्याकडे तयार असणाऱ्या चांगल्या मालाला काही किंमत आपल्याला मिळत नाही. कमीत कमी किमतीमध्ये चांगल्या उत्पादनाची आपण खात्री दिली पाहिजे, की असं नाही की मग आपल्याला हा व्यवसाय निरंतर करायचा असेल तर त्याच्या किमतीसुद्धा आपण व्यवस्थित ठेवल्या पाहिजे. असं नाही की मग एखाद्या वेळेस जर 4 ग्राहक आले आणि त्या 4 ग्राहकाला एक बोकड पसंत आला आणि त्या बोकडाची मार्केटमध्ये जर 5,000 रुपये किंमत आहे आणि जर तिथं ओळाताळी लागली तर त्याला 50,000 रुपये आपण सांगणे हे सुद्धा काही आपल्याला परवडणार नाही. कारण आपल्याला हा व्यवसाय निरंतर करायचा आहे, आपल्याला आपले ग्राहक टिकून ठेवायचा आहे. म्हणजे आपल्याला आपला जो उत्पादन खर्च जर आपण कमी केला तर म्हणजे आपल्याला कमी किमतीमध्ये आपला माल जो आहे तो ग्राहकापर्यंत आपल्याला पोचवता येतो. उत्पादनाची चांगली जाहिरात केली पाहिजे. आपण ग्राहकाचे मतं जाणून घेतले पाहिजे, की ग्राहकांचा कल काय आहे, त्यांना कशा प्रकारचं माल पाहिजे याचासुद्धा कल आपण जाणून घेतला पाहिजे, की जेणेकरून आपल्याला त्या प्रमाणात आपला माल आपण तयार करू शकतो. ग्राहकांचा विश्वास आपण साधला पाहिजे. एकदा जर ग्राहक आपल्याकडनं गेला तर तो परत आपल्याकडे आला पाहिजे आणि त्यानंतर ग्राहक आणि विक्रेत्यांचा फायदा
दोघांचाही फायदा, म्हणजे विक्रेत्याचा म्हणजे आपलाही फायदा झाला पाहिजे आणि ग्राहकांचाही फायदा झाला पाहिजे. आणि हे चांगली सेवा देऊन हे जर आपल्याला घडवता आलं तर निश्चितच आपण आपले जे कौशल्य आहे, विक्रीची कला आहे, विकसित केली असं आपण इथं म्हणू शकतो. तर आजची परिस्थिती जर आपण बघितली की जर शेळ्यांची खरेदी विक्रीची एक प्रचलित साखळी, म्हणजे आज कशा प्रकारे माल खरेदी विक्री केला जातो आपल्या राज्यामध्ये आणि कशा प्रकारचे एक मार्केटिंग चॅनल आहे त्याच्याबद्दल जर आपण बघितलं तर साधारणतः 4 प्रकारचे वेगवेगळे ठिकाणी शेळ्यांची विक्री केली जाते. एक तर म्हणजे संघटित बाजार, जे APMC मार्केटद्वारे आठवडी बाजार भरले जातात आणि त्याच्या माध्यमातून याची विक्री केली जाते, त्याला आपण संघटित बाजार म्हणूयात. त्यानंतर काही असंघटित बाजार आहे, जसं आपण बघितलं कुर्बानीकरिता आपल्याला कुठंतरी बाजार भरलेला दिसतो किंवा बाजाराच्या रस्त्यावर सुद्धा कुठंतरी बाजार भरलेला दिसतो, त्याला असंघटित बाजार म्हणतो. त्यानंतर बाजाराच्या रस्त्यावर एक वेगळ्या प्रकारचा ग्राहक असतो बघा. आपण बाजारात जायच्या आधीच काही ग्राहक जे आहे किंवा काही व्यापारी आहे ते आपल्याला गाठून आपल्याकडनं माल खरेदी करतो. आणि चौथं महत्त्वाचं म्हणजे की शेतकऱ्यांच्या दारात जाऊन काही व्यापारी, काही ग्राहक आहे ते शेळ्यांची किंवा बोकडांची खरेदी करतात. म्हणजे माल विक्री करण्यासाठी आपल्याकडे 4 चॅनल उपलब्ध आहेत किंवा 4 साखळी उपलब्ध आहे. त्यामध्ये एक संघटित बाजार, असंघटित बाजार, त्यानंतर बाजाराच्या रस्त्यावरती सुद्धा याची खरेदी केली जाते आणि एक तर म्हणजे शेळी पालकांच्या दारात डायरेक्ट व्यापारी येऊन याची खरेदी करतो. हे झालं खरेदीदार झाले. आता हे कोण खरेदी करतं याचे सुद्धा वेगवेगळे आपल्याला चॅनल दिसेल. एक तर म्हणजे कसाई, तो डायरेक्ट बाजारामध्ये येतो, ग्राहकाकडनं डायरेक्ट माल खरेदी करतो, त्याचं स्लॉटर करतो, त्याची कत्तल करतो आणि मांस ग्राहकापर्यंत पोहोचवतो. हा एक वर्ग आहे. दुसरं म्हणजे व्यापारी, ते व्यापारी येतात, आपल्याकडनं शेळ्या खरेदी करतात आणि दुसऱ्या बाजारामध्ये किंवा त्याच बाजारामध्ये विक्री करतात. तिसरं म्हणजे शेळीपालक, ते संगोपनाकरिता शेळ्यांची विक्री खरेदी करण्याकरिता बाजारात येतात आणि ग्राहकाकडनं शेळ्या खरेदी करतात. आणि चौथं महत्त्वाचं म्हणजे थेट ग्राहक. मला जर माझ्याकडे मोठा लग्न समारंभ असेल किंवा कुर्बानीसाठी मला जर बोकड पाहिजे असेल तर अशा परिस्थितीमध्ये डायरेक्ट शेळीपालक किंवा ग्राहक जो आहे तो ग्राहक बाजारात जातो आणि शेळ्यांची खरेदी करतो. आणि अशा प्रकारचं विक्रीचं आणि खरेदीचं जे चॅनल आहे, प्रस्थापित चॅनल किंवा प्रस्थापित साखळी आहे, ती साखळी आपल्या राज्यामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. आता विक्री करताना काही बाबी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे की साधारणपणे विक्री करतानाचं जे वय आहे आपल्याला त्याची किंमत ठरवणे फार महत्त्वाची असते. कारण बाजारात जर आपण विक्री करायला जर आपण बोकड घेऊन जात असेल तर त्याची किंमत ठरवणे किंवा त्याची किंमत आपल्याला माहिती असणे महत्त्वाचं असते. हे जर झालं साधारणपणे एक अंदाज जर आपण याचा काढला तर एक मांसाचा उतारा 50% असतो. म्हणजे 20 किलोचा बोकड जर का आपल्याला साधारणतः 10-11 किलो मांस आपल्याला मिळतं. म्हणजे किती, 20 किलोच्या बोकडापासून आपल्याला 10 किलो मांस मिळतं. म्हणजे मांसाचा उतारा हा 50%. ओके. तर साधारणपणे एक 6 ते 8 महिने वयाची जर बोकड असेल आणि त्याचं 20 ते 25 किलो जर वजन असेल आणि त्यापासून जर 50% आपल्याला मांस मिळालं तर साधारणपणे याच्या ज्या खरेदी विक्रीच्या ज्या किमती आहेत ह्या मटणाच्या दराशी निगडीत असतात. म्हणजे मांसाचे दर जर वाढले तर त्याप्रमाणे शेळ्याची किंमतसुद्धा वाढते आणि त्याचंच आपण ॲनालिसिस करण्यासाठी त्याचंसुद्धा रेट जे आहे ते आपण विचारात घेऊन जर आपण गृहीत धरले तर आपल्या याचीसुद्धा किंमत आपण काढू शकतो. म्हणजे साधारणपणे एक मांसाची किंमत एक 600 रुपये, म्हणजे आज जर आपण असं विचार करू तर 600 रुपये किलो मांसाचा दर आहे. म्हणजेच काय, जर 20 किलोचा जर बोकड असेल आणि तो जर आपण कत्तल केला त्यापासून आपल्याला 10 किलो मांस मिळेल असं आपण गृहीत धरू आणि त्या 10 किलो मांसाला किती किंमत येईल, 6000 रुपये. म्हणजे साधारणपणे जिवंत वजनाची किंमत किती झाली, 300 रुपये. कारण बोकड तो 20 किलोचा होता, म्हणजे 300 रुपये किलो जिवंत वजन असा दर गृहीत धरून साधारणपणे याची खरेदी विक्री किंवा याचे जे दर आहे ते दर निश्चित केले जातात. विक्री करता बाजारात जेव्हा आपण जनावरे किंवा शेळ्या घेऊन जाऊ तेव्हा थोडीशी काळजी घेणं आपल्याला महत्त्वाची असते. लांबचा प्रवास असेल तर आपण वाहन केलं पाहिजे. फार लांब शेळ्या चालवत आपण बाजारात घेऊन जाऊ नये. आणि विक्री करायच्या आधी बाजारामध्ये चारा आपल्यासोबत असला पाहिजे, पाण्याची व्यवस्था असली पाहिजे की जेणेकरून ग्राहकांना जेव्हा आपला माल दिसेल तो आपल्याला उपाशी किंवा ते जनावरं जे आहे ते पाण्यात त्यांना कमी पाणी किंवा चारा नसल्यामुळे ते उपाशी दिसू नये, चांगले दिसावं, जेणेकरून ते आकर्षक दिसले तर ग्राहक जे आहे ते ग्राहक त्याला आकर्षित होईल, म्हणजे थकलेल्या शेळ्या दिसणार नाही.
आणि यामध्ये आणखीन महत्त्वाची गोष्ट आपण हे केलं पाहिजे की शेळी खरेदी किंवा विक्री करताना जर आपल्याला जिवंत वजनाची ही संकल्पना जर आपल्याला रुजू करायची असेल तर यासाठी आपण थोडाफार आग्रह धरणं महत्त्वाचं आहे. कारण जिवंत बाजारामध्ये जर आपण बघितलं तर बऱ्याच वेळेस शेळीपालकांना कळत नाही की नेमकं याची किंमत किती आहे. वजनानुसार जर आपण खरेदी विक्री केली तर ते ग्राहकालासुद्धा परवडतं, आपल्यालासुद्धा परवडतं. त्यासाठी आपण जी विक्रीची कला आहे किंवा विक्री किंमत जी आहे ती जिवंत वजनावर जर आपण याची किलोची किंमत निश्चित करून विक्री केली तर यापासून निश्चितच आपल्याला फायदा मिळू शकते. तर मित्रहो, आपण या भागामध्ये बघितलं की साधारणपणे शेळ्यांचं विमा कसा करायचा, त्यांना संरक्षण कसं द्यायचं, त्यांचे दावे कसे सबमिट करायचे. त्यानंतर आपण मार्केटिंग व्यवस्थापनामध्ये विक्रीची कला काय असते, मार्केटिंगचा प्लॅन कसा तयार करायचा, त्यानंतर आपल्या शेळीची किंमत कशी निश्चित करायची आणि प्रचलित खरेदी विक्रीचे चॅनल काय आहेत याबद्दलची आपण सविस्तर माहिती आपल्या या भागामध्ये आपण बघितली आहे. आणि निश्चितच या प्रकारे जर आपण व्यवस्थित शेळ्यांच्या विक्रीची कला आत्मसात केली तर आपल्याला निश्चितच जास्त फायदा मिळून हा व्यवसाय किफायतशीर होण्यास जास्तीत जास्त मदत मिळेल. धन्यवाद.